एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा 2 लाख कोटींचा विक्रमी उच्चांक, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा 8.7% जास्त संकलन. नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, तर काल काही भागात पावसाची हजेरी. पावसाची शक्यता असल्यामुळे तापमानातही घट. राज्यभरात डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा ऑनलाईन माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत. त्यानंतर मात्र प्रगणक घरोघरी फिरून माहिती गोळा करणार. मुंबई विभागातील 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा 0% निकाल, तर 10 महाविद्यालयांमधील सगळेच विद्यार्थी नापास. 0% निकाल देणारी सर्वाधिक महाविद्यालये ठाणे जिल्ह्यातली. देशात बेवारस मृतदेह सापडण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालातही धक्कादायक माहिती समोर. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, तर 1,40,000 कोंबड्यांच्या किलिंगला सुरुवात. लाखो अंडीही नष्ट होणार. चलनातून बाद केल्यानंतर 2000च्या 98.41% नोटा बँकेत जमा. अजूनही नागरिकांकडे 6,471 कोटींच्या नोटा शिल्लक. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं साताऱ्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या प्रकारांना आता आळा घालण्यासाठी कुळगाव बदलापूर या नगर परिषदेचा मोठा निर्णय. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. आता बघूया तापमान वाढी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात उष्णतेचा पारा चढला. पुण्यामध्ये कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान, तर काही ठिकाणी हलकी उष्णतेची लाट जाणवणार. यवतमाळमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. चिमुकली भर उन्हात पाणी आणण्यासाठी गेली होती. संध्याकाळी घरी आल्यावर चक्कर येऊन पडली. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 77 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 20%च पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट, तर बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा या प्रकल्पाला कोरड, तर अप्पर वर्धा प्रकल्प 49% पाणीसाठा शिल्लक. गोंदियामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली इथला घाट कोरडा. गोंदिया शहराला मर्यादितच पाणी पुरवठा. शहरातील सुंदरनगर भागामध्ये भीषण पाणी टंचाई. नाशिकमध्ये पोमनाळा गावात पाणी टंचाई कायम, तर हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण. पोमनाळा गावाचा पाणी प्रश्न सुटेना. गावात असलेल्या एका छोट्या विहिरीच्या झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून. नांदेड जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा कलिंगड पिकाला फटका, तर अर्धापूर या तालुक्यातल्या बारड गावात पाणी मिळत नसल्यामुळे टरबूज खराब. 1.5 एकरात केलेल्या पिवळ्या टरबुजांचं यामुळे नुकसान.